एकदा सगळं जुळलं की होणार. आणि रमजानचा सुद्धा पवित्र महिना सुरू होतोय. अनेक ठिकाणी आता हे वंचितचं काय होणार विचारणारे हे मुस्लिम बांधव आहेत. अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव सोबत आलेले आहेत. आणि रमजानचा सुद्धा पवित्र महिना सुरू होतोय. अनेक ठिकाणी आता हे वंचितचं काय होणार विचारणारे हे मुस्लिम बांधव आहेत. अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव सोबत आलेले आहेत. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वच पक्षांच्या एकमेकांसोबत युत्या आघाड्या झाल्या आहेत. परंतु बाळासाहेब आंबेडकर यांना सोबत घेतल्याशिवाय कुठलाही पक्ष जिंकू शकत नाही हे सर्वांनाच कळून चुकलंय. कारण बाळासाहेबांच्या मागे जो एक मोठा प्रवर्ग त्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि त्यांच्याकडे जे मतदार आहे ते देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना याची प्रचिती आली. परंतु आता त्याहीपेक्षा सर्वात मोठी बातमी अशी निघून येत आहे की उद्धव ठाकरे यांची एक सभा जी आहे कोकणात चालू होती. कोकणातील एका मतदारसंघामध्ये असताना त्या ठिकाणी त्यांचं भाषण चालू होतं. परंतु त्यांचं भाषण चालू असताना चालू भाषणामध्ये त्यांना जे आहे तेथे उपस्थित असणाऱ्या मुस्लिम बांधवांकडनं प्रश्न विचारण्यात आला की तुमची आणि वंचित बहुजन आघाडीची युती कधी होणार आहे आणि केव्हापर्यंत तुमच्या युतीचं फायनल होणार आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे मुस्लिम बांधवांनी करत लवकरात लवकर वंचित बहुजन आघाडी व त्याचसोबत महाविकास आघाडीने एकत्र यावे अशी मागणी त्यांनी केली. त्यावरती उद्धव ठाकरे म्हणालेत की आम्ही लवकरच युती करणार आहोत. तर चला पाहूया नेमकं ते काय म्हणालेत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. न्यायमूर्ती नेमतात तसे हे आपल्या देशातले न्यायमूर्ती नेमायला लागतील. निवडणूक आयुक्त तर यांचाच आहे. यांचेच सगळी धुणी भांडी करणारा निवडणूक आयुक्त आहे. एका निवडणूक आयुक्ताने राजीनामा दिला त्या गोयल यांनी कारणच कळलेलं नाहीये. आणि आता माझ्याकडे जी बातमी आली की त्या गोयलच्या जागी ह्यांचा खास एखादा घरगडी हा तिकडे त्याच्या जागी बसवणार आहेत. म्हणजे संपूर्ण पद्धत तुम्ही नासून टाकणार. आक्षेप घेणारे, आरोप करणारे तुम्हीच, न्याय निवाडा करणारे तुम्हीच, सजा सुनावणारे तुम्हीच. मग आम्ही काय करायचं? ही संपूर्ण जी काय पद्धत म्हणजे अगदी आता तरी चंद्रचूड साहेब आहेत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा काही असे कणखर न्यायमूर्ती बसलेत म्हणून ही लोकशाहीची शेवटची धुकधुक चालू आहे. आपली सुद्धा केस तिकडे प्रलंबित आहे. न्यायालय फटक्याच्या मागून फटके देत आहे. पण मी न्यायालयाला सुद्धा हात जोडून विनंती करतोय, परवा सुद्धा केली होती, आज करतोय. सर्वोच्च न्यायालयाला मी हात जोडून विनंती करतोय की लोकशाही शेवटच्या घटका मोजते. पात्र अपात्रतेचा जो काही निर्णय आहे तो शिवसेनेसाठी केवळ आहे अशातलं समजू नका. हा देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. ज्या पद्धतीने चंदीगडचा महापौर यांनी बेलगामपणाने निवडून आणला होता, तो जो निवडणूक अधिकारी तो भाजपचा पदाधिकारी, त्यांनी त्या मतावरती खुणा करून ती मतं बाद ठरवली आणि भाजपचा महापौर तिकडे बहुमत नसताना सुद्धा बसवला होता. कोर्टाने त्याच्या पेकाटात लाथ घातली म्हणून तो डाव फसला. मग एवढ्या उघडपणाने अगदी महापौर पद हे सोडत नाहीयेत. पंतप्रधान एकदा पुन्हा बसले आणि देशाचे अध्यक्ष झाले तर काय शिल्लक राहील? आणि त्याच करता मी सर्वोच्च न्यायालयाला सांगतोय की लोकशाही आता शेवटच्या घटका मोजते. तिच्यात काहीतरी श्वास घेण्याची एक शक्ती राहिलेली आहे. तोपर्यंत तिला बरं करा, तोपर्यंत तिला औषध द्या. ती मेल्यानंतर ती मेली एवढंच जाहीर करणार असाल तर मग आम्ही न्याय तरी कोणाकडे मागायचा? एक ठीक आहे, मी या जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे. कोकण तर माझ्या हक्काची भूमी आहे. जे काय आपल्या शिवसेनेच्या बाबतीत घडलंय, ज्या पद्धतीने त्यांनी जो काही निकाल दिलाय की शिवसेना कोणाची, तुम्हाला मान्य आहे का रे? तुम्हाला पक्षप्रमुख म्हणून मी हा एक वेगळा भाग, पण ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला तुमच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी, त्यांच्या जागी त्या दाढीवाल्याचा फोटो तुम्हाला चालतोय? काय कर्तृत्व काय त्यांचं? जसं इथले जे बोंबलतात, शिव्या देतात आम्हाला, तसेच ते होते. ते सुद्धा बाप आणि त्यांचं कार्ट हे मीच त्यांना बसवलं होतं तिकडे. मंत्रीपद मी दिलं, खासदारकीचं तिकीट मी दिलं होतं. पण तोच माझा जणू काही गुन्हा झाला आणि त्या गुन्ह्याची फळं ही अशी मी भोगतोय असं त्यांना वाटत असेल तरी त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आज महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. तुम्हाला एक परत हे पवित्र काम करावंच लागेल. गेल्या वेळेला जे झालं त्याच्याबद्दल मी अगदी उघडपणाने तुमची माफी मागतो. कारण मी चालवतो मोदींचा प्रचार करायला. ही माझी चूक झाली. पण आता ही चूक मी सुधारलेलो आहे. तुम्ही सुधारलायत की नाही? आता पुन्हा जर का तिकडे मोदी सरकार येणार असेल तर मग आपल्याला तोंड सुद्धा उघडण्याची वेळ येणार नाहीये. आणि मला आठवतंय काही वर्षांपूर्वी
काही मित्र आपल्याला भेटत असतात, काही उद्योगपती असतात, काही मित्र असतात, काही आपले सगळे सोयरे असतात. असेच काही माझे मित्र चीनला गेले होते ऑलिम्पिक झालं त्याच्या आधी. आणि तिकडे गेल्यानंतर त्यांनी मला एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, उद्धवजी तिकडे गेल्यानंतर भाषेची बोंब आहे. हे ऑलिम्पिकच्या आधीची गोष्ट आहे. तिकडे दुभाषी असल्याशिवाय कोणी बोलूच शकत नाही. मग तर म्हणे आम्ही एका गावात गेलो, शहरामध्ये गेलो. तिकडे एक अत्यंत उत्तम इंग्रजी बोलणारा साधा गरीब माणूस आम्हाला गाईड म्हणून मिळाला. छान इंग्रजी बोलायचा. आणि मग आम्ही त्याला सांगितलं की अरे तू एवढं चांगलं इंग्लिश बोलतोस, पण त्याची गरिबी कळत होती. त्याचं बटन तुटलं होतं, खिसा थोडा फाटला होता, पण इंग्रजी व्यवस्थित एकदम फरड इंग्लिश बोलायचा. तर त्याला आम्ही सांगितलं, अरे तू आपल्या ह्या चीनची जी राजधानी बीजिंग, ते बीजिंगला का नाही जात? आता तिकडे ऑलिम्पिक्स होणार आहे, देशभरातनं सगळे पर्यटक तिकडे येतील, तुला 2-5 पैसे जास्त मिळतील. तो म्हणाला नाही म्हणे, मला जगायचंय. तुला जगण्यासाठीच सांगतोय. बीजिंगमध्ये गेलास, परदेशी पाहुणे येतील, तुला जास्त पैसे मिळतील. नाही म्हणे, मला जगायचंय. तुला जगायचं म्हणजे काय? तुला जगण्यासाठी आम्ही सांगतोय. तुला तसं नाहीये. बीजिंगमध्ये जर अनावधानाने सुद्धा एखादी व्यक्ती कळत नकळतपणाने सरकारच्या विरोधात बोलली तर 2 दिवसामध्ये ती व्यक्ती अदृश्य होते. मला अदृश्य व्हायचं नाही, मला जगायचंय. मला तेव्हा काय वाटलं होतं की अरे हे चीनचं फारच भयानक आहे, पण ते आता होताना आपल्या देशात होईल की काय अशी भीती वाटायला लागलेली आहे. जे त्यांच्या विरोधात बोलतील त्यांना सरळ देशद्रोही म्हणून तुरुंगात टाकलं जात आहे, सरळ धाडी टाकल्या जात आहेत. हे राजन साळवी इकडे बसलेत, आज सुद्धा नोटीस आलेल्या आहेत. म्हणजे साधे साधे माझे कार्यकर्ते त्यांच्यावरती नोटीसी मारल्या जात आहेत. पण त्यांच्या गटात गेले, हे काल परवाकडेच बघितलं ना तुम्ही, ज्यांचा उल्लेख मी अभिमानाने करत होतो, गेले तिकडे, झाले ईडी बिडी बंद. सगळे आरोप करणारे तुम्हीच. त्या वेळेपर्यंत तुम्हाला कळलं नव्हतं. 2014 काय त्याच्या आधीपासून अगदी अनिल परब काय सगळेच. अनिल परबानी तर त्यावेळेला 92-93 साली पोलिसांनी मिलिटरीचा मार खाल्ला होता, त्याला जनावरासारखं भर रस्त्यात तुडवलं होतं. तरी सुद्धा आता शिवसेना सोडत नाहीयेत, राजन साळवी शिवसेना सोडत नाहीयेत, कारण ते लढवई आहेत. पण तुम्ही भाजपात या, नाहीतर जेलमध्ये जा. ठीक आहे, तुमची मस्ती किती दिवस चालते मी बघतो. आमचं राज्य येत आहे. आणि त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतोय, तुमच्या ईड्या बिड्या काय असतील त्या ईडीचं बंडल करून बरोबर काय करायचं ते आम्ही करू. जर माझ्या शिवसैनिकांना छळत राहाल तर थोडे दिवस थांबा. आमचंच सरकार आल्यानंतर या अधिकाऱ्यानं सुद्धा, ज्यांनी अन्यायाने माझ्या शिवसैनिकाला त्रास दिलाय, त्यांना सुद्धा कायद्याचे फटके काय द्यायचे ते आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळं असं वातावरण तुम्हाला मी सांगितल्यानंतर मी तळमळीने तुम्हाला सांगतोय, पोट तिडकीने सांगतोय. जे मला जाणवतंय, जे मी बघू शकतोय ते मी तुम्हाला सांगतोय की हे पाप आता आपल्याकडनं होता कामा नये. त्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जणांनी बलिदान केलं. त्यांनी बलिदान केलं म्हणून आपण आपलं स्वातंत्र्य उपभोगू शकतो. आता ते त्यांनी बलिदान करून दिलेलं स्वातंत्र्य मतदान करून आपण टिकवू शकतोय की नाही? त्यांनी तर बलिदान केलं, आपल्याला मतदान करायचंय. कारण नाहीतर पुढच्या पिढ्या ह्या आपला उल्लेख काय म्हणून करतील? देशभक्त म्हणून करतील का? जे भाजपा करते, द्वेष पसरवते सगळीकडे, द्वेष, हिंदू मुसलमानांमध्ये द्वेष, यांच्यामध्ये द्वेष, त्यांच्यामध्ये द्वेष. आम्ही देशभक्त आहोत, आम्ही द्वेषभक्त नाहीत, अजिबात नाही. आणि म्हणूनच तुम्ही या भर उन्हाच्या सभेमध्ये अगदी सूर्य आग ओकत असताना सुद्धा माझ्यासाठी थांबलात. हेच मोठं एक दिलासा देणारं चित्र आहे. ह्यालाच मी माझे आशीर्वाद मानतो. हीच माझी शक्ती आहे, हीच माझी ताकद आहे. भाडोत्री जनता पक्षाकडनं पैशाचा अमाप वापर होईल, धबधबे कोसळतील, पण माझं आव्हान आहे, तुम्ही या महाराष्ट्रामध्ये पैशाचा पाऊस पाडून दाखवाच. पैशाचा पाऊस पडला तरी सुद्धा महाराष्ट्राची जमीन ही पवित्र आहे. किती पाऊस पडला तरी गद्दारीचा कोंब या महाराष्ट्रामध्ये ही माती उगवू देणार नाही. एक सुद्धा गद्दारीचा कोंब इथे उगवणार नाही. आणि त्याच करता उद्याची जी निवडणूक आहे, भास्करराव तुम्ही बोललात की प्रचाराला येऊ नका. ठीक आहे, तुमचं वचन मी पाळलं. मी प्रचाराला येणार नाही, पण आपल्या विजयाच्या, अनंत गीतेंच्या विजयाच्या मिरवणुकीला म्हणण्यापेक्षा सभेला मी येणारच. आणि त्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय. घेणार आहात? ठीक आहे, ठरलं? ठीक आहे. बाकी काय बोलायची? रमजान सुरू झालाय, मी शिमला 2 दिवसांनी शुभेच्छा. हा,
नाही आता एकदा सगळं जुळलं की होणार नाही. आता शिमगा तर काय आता 2 दिवसावरती नाही, तो या भाडोत्री जनता पक्षाचा रोजच शिमगा चालू आहे. त्याच्यामुळे तो काय नाही, ते काय बोंबायचं ते बोंबलू दे त्यांना. आपला शिमगा आता येतोय, तो शिमगा नुसता बोंबलून नाही साजरा करायचा, तर त्या होळीमध्ये हुकुमशाहीची होळी करायची आहे, हुकुमशाहीची होळी. आणि रमजानचा सुद्धा पवित्र महिना सुरू होतोय. अनेक ठिकाणी आता हे वंचितचं काय होणार विचारणारे हे मुस्लिम बांधव आहेत. अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव सोबत आलेले आहेत. तुम्ही सोबत राहा, बाकी काय करायचं काय व्हायचं ते आपण बघून घेऊ. तुम्हाला परत एकदा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे जिंदाबाद जिंदाबाद.